नमस्कार, मी अमोल जोशी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आता बातमी आहे मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या एक्सप्रेस वेवरून. एक्सप्रेस वेवर 21 तासांपासून ब्रेक लागलेला आहे. काल संध्याकाळी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपलिन गॅसचा टँकर उलटला आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक 21 तासांपेक्षा अधिक काळ ठप्प झाली. प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावं लागलंय. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. यामुळे प्रवाशांचा संयम आता सुटू लागलाय. एवढ्या तासाच्या खोळंब्यानंतर प्रशासनानं केवळ एक लेन सुरू केली आहे. तरी सुद्धा वाहनांचा ओघ प्रचंड आहे. सध्या गाड्यांचा वेग अतिशय कमी आहे आणि वाहतूक कोंडी कायम आहे. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका पहाटेच्या सुमाराला प्रवास करणाऱ्यांना बसलाय. या वाहतूक कोंडीमध्ये काही कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत. इतर गंभीर आजारी असलेले रुग्ण देखील अडकून पडलेत. तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना प्रशासनाकडून साधी पिण्याच्या पाण्याची देखील सोय करण्यात आलेली नाही. न चुकता टोल नाक्यांवर टोल वसुली मात्र सुरू आहे आणि निर्ढावलेले टोल कर्मचारी वाहतूक कोंडीची माहिती देत नाहीत. त्यामुळे संतापामध्ये आणखीनच भर पडत चालली. रात्री पोहोचणार आहे हे लोक तिथे. आता सोडत आहे 10-12 तास लागणार तुम्हाला पुढे. एकदम जाम आहे पुढेपर्यंत. कुठे ट्रेन नाही तुम्हाला आता. आणि सध्या हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरून. काहीच नाही, पाणी पण नाही. लहान लहान मुलं अडकलेले तिथे. हर्षवर्धनजी, ज्या प्रकारे आता 21-22 तास उलटत आलेले आहेत आणि कशा प्रकारे हजारो नागरिक अडकून पडलेले आहेत एक्सप्रेस वेवर हे आपण बघतोय, कसं पाहताय ज्या प्रकारे हा विषय हाताळला जातोय प्रशासनाकडून? त्याकडे कुठल्याही लगतच्या 2 दिवसात किंवा पलीकडे अलीकडे सुट्ट्या